वेलकम टू हरिद्वार। नमस्कार मित्रांनो, मी अंकित चांदेकर स्वागत करतो तुमचा आपल्या यूट्यूब चॅनलवर। हा माझाच नाही तर तुमचा पण यूट्यूब चॅनल आहे। तर आज आपण आलो आहो हरिद्वारमध्ये। हरिद्वार हा भारताचा सुप्रसिद्ध एक ठिकाण जे लोकांसाठी आवडता आणि शांतिदायक आहे। या हरिद्वारमध्ये आज आपण पूर्ण दिवसभरात काय काय होणार ते पूर्ण आपण बघणार आणि तुम्हाला पण दाखवणार। तर आपण आपल्या ह्या व्हिडिओची सुरुवात होऊन राहिली। चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा की कसा वाटला आपला व्हिडिओ। तर मागचा व्हिडिओ तर तुम्ही सगळ्यांनी बघितलाच असेल, जो आपला एपिसोड 1 होता। आपण त्यामध्ये पूर्ण दिल्लीमध्ये फिरलो आणि हा आपला आहे सेकंड व्हिडिओ, म्हणजे सेकंड एपिसोड। तर या पूर्ण हरिद्वारच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय काय आवडलं ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगाल। आणि चला व्हिडिओ करूया सुरुवात। आधी तर तुम्ही सबस्क्राइब करून घ्या आणि सबस्क्राइब केलं असेल तर आपले जेवढे पण लोक आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा, म्हणजे आपला व्हिडिओ जेवढा व्हायरल होणार तेवढं आपल्यासाठी चांगलं होणार। कारण की मला पण इंटरेस्ट येणार आणि मला पण एक मोटिवेशन मिळणार की आपल्याला खूप सारे व्हिडिओ बनवायचे आहे। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा ब्लॉग। धन्यवाद। सकाळचा वेळ आहे आणि आपण पोहोचलो आहो आता हरिद्वारच्या रेल्वे स्टेशनवर। मित्रांनो, फायनली उत्तराखंडमध्ये पोहोचलो। आता आपण करूया दर्शन। हरिद्वारमध्ये पोहोचलो आपण। बाकीचे आज दाखवणार रे। हर हर महादेव। बाकीच्यांना सांगल्यावर तेव्हा जाऊन ते लोकांना बाय करतात। या करताना मला प्रत्येक व्हिडिओमध्ये थांबून यांना सांगावं लागते की बाय करा म्हणून। रेल्वे स्टेशनपासून ॲटो करून आपण आत्ता निघून राहिलो आहो शांतिकुंजच्या मार्गाने। शांतिकुंज म्हणजे एक गायत्री परिवारतर्फे आश्रम आहे, जिथे आपण 3 दिवस राहणार आहोत हरिद्वारमध्ये। आणि इथे खूपशा लोकांची सुविधा केल्या जातात। हर हर महादेव। जे गायत्री परिवार आहे ते लोकांना खूप चांगल्याने सांभाळून ठेवतात आणि लोकांसाठी खूप सुविधा देतात। ते बघत राहा तुम्ही। आता आपण तिथं नेमकं पोचणारच आहोत। सकाळचं वातावरण आणि हे जे नेचर आपण बघून राहिलो ते बघायला खूप आनंद होते। कारण की या नेचरमध्ये आणि हरिद्वार तर तुम्हाला माहीतच आहे फेमस आहे या सुंदरतासाठी। तर आपण काही क्षणामध्ये शांतिकुंजमध्ये पोहोचणार आहोत। आपण त्याच मार्गाने जाऊन राहिलो आणि इथे बघण्यालायक खूप आहे। इथचा नेचर तुम्ही पाहूनच राहिले आणि इथे खूपसे अशा ठिकाण आहे जिथे जायला पण खूप मजा येते। आता आम्ही इथे 3 दिवस तर राहणारच आहोत। तुम्हाला प्रत्येक गोष्ट आपण दाखवणार, तर बघत राहा। हरिद्वारमधलं वातावरण हे खूप आनंददायक आहे। म्हणजे जेव्हा आम्ही रेल्वे स्टेशनवर उतरलो तेव्हा म्हणजे असं फिलिंग होऊन राहिलं की म्हणजे खूप छान वाटून राहिलं। कारण की आपल्या छत्रपूरमध्ये आपण बघतो की खूप उष्णता आहे, इथे तेवढं नाही। आणि म्हणूनच हरिद्वार खूपशा अशा काही गोष्टी आहे ज्याच्यासाठी फेमस आहे। आणि समोर आपले शंकरजी दिसून राहिले। कमेंट सेक्शनमध्ये हर हर महादेव बोलून द्याल। हरिद्वारमध्ये फिरण्यासाठी मी तर खूप एक्साइटेड आहे। कारण की मी इथे फर्स्ट टाइम आलो
आणि तुमच्यामधून कोण कोण इथे आला आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि कोण कोण जाणार आहे ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणखी आता आपण खूप जवळ तर पोचलोच आहो. काही क्षणामध्ये आपला ॲटो पण तिथे पोचूनच जाणार. तर मित्रांनो, आपण आता पोचलो आहोत शांतिकुंज मध्ये. आता आम्ही शांतिकुंजमध्ये पोचलो. तर आता बुकिंग वगैरे करूया, काय आहे ते बघू. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. शांतिकुंज म्हणजे खूप आनंददायक वातावरण आहे. तुम्ही इथे राहिला तर तुम्हाला एक अलगच फिलिंग येणार, कारण की आता आम्ही तर इथे 3 दिवस राहणार आहोत. आणि इथे राहण्याचा एक तुमचा म्हणजे एक तुम्हाला इथे खूप काही गोष्टी शिकण्याला एक मिळेल. म्हणजे इथे जेवणाची सुविधा आहे, राहण्याची सुविधा आहे. आणि तुम्ही समजा तुमच्या फॅमिलीसोबत आले असेल तर तुम्हाला खूपशी सुविधा इथे मिळून जाणार. कारण की आपण समजा दुसऱ्या सिटीमध्ये जातो तर आपण हॉटेलचा खर्च हे खूप राहते. पण गायत्री परिवार जे आहे शांतिकुंज हे तुम्हाला प्रत्येक प्रकारची सुविधा इथे देतो. आणि तुम्हाला पण आवडेल इथे यायला. तर तुम्ही हरिद्वारमध्ये आले असेल कोणत्याही दुसऱ्या राज्यामधून किंवा दुसऱ्या सिटीमधून तर एकदा शांतिकुंजमध्ये एकदा राहून बघा. कारण की इथचा नेचर आणि इथे राहणारे लोक आणि इथची सुविधा हे खूप छान आहे. आणि मला खरंच आनंद झाला जेव्हा मी इथे राहिलो. तर मला पण खूप आनंद झाला की इथे एवढे सपोर्टिव्ह लोक आहे. तर मित्रांनो, अरे यार, तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाकाल बस. मित्रांनो, आम्ही मगाशी शांतिकुंजमध्ये आलो. तर आता तयारी वगैरे झालेली आहे. ज्या प्रकारे तुम्ही बघून राहिल्या थोड्या वेळाला आपण जेवण करायला जाणार आहोत. तयारी झाली सगळी, फ्रेश झालो आम्ही. चला भेटू. हा आहे शांतिकुंजमधला भोजन कक्ष. आणि जेवण झाल्यावर आम्ही निघालो खूपशा ठिकाणी बघायला. इथे आहे देवसंस्कृती. म्हणजे इथे खूपशे पुस्तकं आणि खूप काही माहिती घेण्यालायक आहे. आणि इथे जेव्हा एंटर केलं तर इथल्याबद्दल पूर्ण माहिती आहे इथे. म्हणजे जेव्हा आपण इथे एंटर झालो तर आपल्याला खूपशा गोष्टी माहीत झाल्या. आणि इथे पुस्तकांपासून अलग अलग गोष्टी पण बघण्यालायक आहे. आता तुम्ही स्क्रीनवर जो फोटो बघून राहिले ते आहे माता भगवती देवीजी म्हणजे शर्माजी. आचार्यजी आणि माता भगवती देवीजी यांच्याचमुळे आज शांतिकुंजला खूप सुप्रसिद्ध आहे. म्हणजे शांतिकुंजचे जे संस्थापक आहे ते यांनीच आहे. आत्ता स्क्रीनवर जे तुम्ही बघून राहिले ते आहे वेद माता गायत्री मंदिर. आणि इथे आहे गायत्री मातांची मूर्ती. आणि हा आहे बाकीचा एरिया. इथे आहे छोटे छोटे शॉप्स. आणि इथे जे शॉपमध्ये तुम्हाला कपडे दिसून राहिले हे इथेच बनल्या जाते. आणि इथे जेव्हा सकाळच्या टायमाला यज्ञ होतो तर इथे येलो कलरचा कुर्ता लावावा लागते. तर मित्रांनो, आपण आता शांतिकुंजमधून निघून राहिलो हरकी पोळीकडे. हरकी पोळी म्हणजे जिथे आपल्या सध्या काळमध्ये गंगा माताची आरती होते. तर आपण त्याच रस्त्याने आपण निघून राहिलो. हे आमचे बाकीचे लोक आहे जे बाय करून राहिले. बघा ना किती सुंदर व्ह्यू असा दिसून राहिलेला आहे. तर आपण आता हरकी पोळीच्या रस्त्याने निघून राहिलो आहो. शांतिकुंजपासून हरकी पोळीला जाण्यासाठी ॲटो जेव्हा तुम्ही करता तर ॲटोचा खूप काही रेट नाही आहे. ज्या आता आम्ही 2025मध्ये जेव्हा इथे आलो आहो तर इथे आम्ही 20 रुपये ॲटोला दिले आणि खूप कमी चार्जेस आहे जाण्यासाठी. तर आपण काही क्षणामध्ये तिथे पोचूनच राहिलो आहो. 20 रुपये ॲटोला दिले म्हणजे पर कॅन्डिडेट 20 रुपये आम्ही दिलेले आहे. नाहीतर तुम्हाला असं वाटेल का पूर्ण ॲटोच आम्ही 20 रुपयामध्ये बुक केलेला आहे. तसं काहीच नाही मित्रांनो. तर आपण अवघ्या काही क्षणामध्ये आपल्या ठिकाणावर पोचणारच आहोत.
तर व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा आणि पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही विसरले असेल तर सबस्क्राईब करून टाकाल आणि कमेंट नेमकं करा यार, कारण की कमेंट आपल्या व्हिडिओवर जेवढी राहणार तेवढं मला पण छान वाटेल व्हिडिओ बनवायला आणि मला एक वाटेल की नाही यार मी व्हिडिओ बनवले पण लोकांना खूप आवडला बा म्हणून। तर याच काही गोष्टीमुळे तुम्ही कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा। आता काही क्षणामध्ये आपण हरकी पौडीकडे पोहोचणारच आहोत। इथे आपण जेव्हा रस्त्याने आपण जाऊन राहिलो तर इथे खूपशा ठिकाणावर आश्रम हे खूप सारे आहे, कारण की हरिद्वार हा देवभूमी म्हणल्यावर आश्रम तर राहणारच। तर आपण काही क्षणामध्ये आपण आपल्या हरकी पौडीमध्ये पोहोचणारच आहोत आणि हे टाईम जे आहे आता दुपारचा आहे, कारण की इथे जाऊन आपल्याला जागा पकडावं लागते, कारण की गंगा आरती बघायची असेल तर जेव्हा आपण नदीच्या तटावर बसून गंगा आरती बघतो तर तो एक वेळ आणि बघण्याचा आनंद खूप एक वेगळीच वाईब देते, कारण की गंगा आरती हे भेटणं म्हणजे खूप सौभाग्याची गोष्ट आहे। तर आपण आता जवळ येऊनच राहिलो आहोत। फेवरेट काम म्हणजे फिरणे आणि आता आपण आलो हरकी पौडीमध्ये। तर आता आपण काय काय बघणार? गंगा आरती बघणार। ठीक आहे मित्रांनो, आता कंटिन्यू करू आणि आम्ही तुम्हाला पण दाखवू, ठीक आहे? मला एवढंच पक्क माहीत आहे की निशिकांत काय बोलला तुम्हाला त्या गाडीच्या आवाजामुळे ऐकू नाही आलं असेल, तर मी सांगून देतो। आत्ता आपण बघणार आहोत गंगा आरती, ते तर मी तुम्हाला आधी सांगितलं होतं। त्याच्या आधी आपण घेऊया चाय आणि निघूया आपल्या रस्त्याकडे। आत्ता आपण गंगा नदीकडे पोचलो आहोत। समोर जे दिसून राहिली ते आपली गंगा माताच आहे। तर या रस्त्याने जे तुम्हाला लोक दिसून राहिले, माझ्या समोर चालून राहिले, हे आपलेच लोक आहे आणि आता हळूहळू आपण आपल्या ठिकाणावर जाऊया। तर आपल्यासोबत हा दिसला, हा विनीत फोटो काढून राहिला आधी। काही क्षणामध्ये गंगा आरती चालू होणार म्हणून त्यामुळे लोक हे आपल्या टायमावर पोहोचून राहिलेले आहे। तर हे जे आहे हे इथला एंट्रन्स आहे आणि समोर आपण जाऊन राहिलो। प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न राहते की गंगा आरती करावं, तर तेच आता आम्ही वेळ काढला। वेळ काय काढायचा आहे ते तर आम्हाला यावंच लागेल। एवढं उत्तराखंडमध्ये आलो, हरिद्वारमध्ये आलो, तर एवढं आपल्याला करावंच लागेल। चला आता त्याच दिशेने आम्ही आता इथे जाऊन राहिलो। समोर खूप सारे सुंदर सुंदर व्ह्यू आहे। हां काय व्हिडिओ चालू आहे, ठीक आहे। हर हर महादेव, बोलो गंगा मैया की जय। हर हर महादेव, हर हर महादेव, बोलो भारत माता की जय, वंदे मातरम, गणपती बाप्पा मोरया। मित्रांनो, आम्ही तर आता एवढे सारे नारे दिलेले आहे, तर तुमच्याकडून एक तरी नारा होऊ द्या कमेंट सेक्शनमध्ये। इथे समोर जे दिसून राहिले इथे खूप सारे स्टोअर्स आहे। स्टोअर्समध्ये इथे तुम्हाला जे ऑरेंज कलरचं आत्ता दिसलं ते आहे कॅन्स, म्हणजे तुम्हाला समजा गंगा नदीचं जल न्यायचं असेल, गंगाजल, तर तुम्ही याच्यामध्ये भरून नेऊ शकता किंवा तुम्ही आपल्या घरून एक बॉटल आणली तर त्याच्यामध्ये पण गंगाजल नेऊ शकता। गंगाजलला खूप पवित्र मानले जाते आणि गंगाजल हे इथून हरिद्वारमधून नेतो म्हणलं तर हे खूप चांगली गोष्ट आहे, कारण की हरिद्वार तर तुम्हाला माहीतच आहे देवभूमी म्हणल्यावर आपल्याला गंगाजल न्यायला पण खूप छान वाटेल। समोर जे नदीमध्ये दिसून राहिलेली आहे ते आहे शंकरजीची पिंड, जे नदीच्या मधामध्येच आहे।
तुम्ही आत्ता बघितलीच असेल। वेळ जसा जसा होऊन राहिला तसंच लोकांची इथे गर्दी पण होऊन राहिलेली आहे, कारण की आपल्या गंगा नदीच्या आरतीची वेळ झालेली आहेच। आणि इथे जेव्हा लोक येतात तर इथे ते जेव्हा स्नान करतात तर असं मानलं जाते की गंगा नदीवर जेव्हा आपण स्नान करतो तर आपले पाप कमी होतात आणि याचमुळे लोकांना पण इथे येऊन एक वेळ मिळतो आपल्या फॅमिलीसोबत एवढं सुंदर आणि चांगला माहोल बघण्याचा। तर आपण आपल्या जागेवर पोहोचूनच राहिलेलो आहोत। तर इथे तुम्हाला काय काय दिसून राहिलं आणि काय काय गोष्ट चांगली वाटून राहिली हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगाल। माझ्या मागे जो व्हाईट शर्टमध्ये आहे तो धनय आहे, त्याचा मी इंट्रोडक्शन द्यायला विसरलो होतो। समोर जे दिसून राहिलं आहे ते आहे गंगा नदीचं तट, जिथे लोक स्नान करतात आणि इथेच आपण बसून आजच्या संध्याकाळची गंगा आरती बघणार आहोत। तर समोर जेवढे पण लोक बघून राहिले हे इथे स्नान करण्यासाठी आलेले आहे आणि काही ठिकाणावर पूजा पण चालू आहे। तर इथे आपल्या वेळेनुसार लोकांची गर्दी पण होऊन राहिलेली आहे, कारण की आपला काही वेळामध्ये आणि काही क्षणामध्ये आपली आरती हे चालू होणारच आहे। तर तुम्ही इथचा व्ह्यू बघू शकता, हे खूप सुंदर वाटून राहिला आहे। इथे जे ग्रुप दिसून राहिला हे आपलाच आहे आणि इथे पाणी बघा तुम्ही किती सुंदर आहे। आणि मी जेव्हा इथे बघितलं तर पाणी हे खूप थंड आहे आणि असं जेव्हा आपण पाण्यापाशी पोहोचलो तेव्हा असं वाटलं की आपली जे निगेटिव्हिटी आहे हे कमी झालेली आहे। म्हणजे एवढं शांतीदायक इथे बघून राहिलो आपण। आता बघून राहिलो की जेव्हा मी इथे पाण्यामध्ये पाय टाकले तर असं वाटलं की माझी सगळी निगेटिव्हिटी जे आहे इथे चालली गेली। तर नमस्कार गंगा माता, आता आपण आपली जागा पाहून बसूया। ज्या पद्धतीने तुम्ही आता जे लोक बसलेले बघून राहिले तसंच आपल्याला पण बसायचं आहे आणि काही लोकांचं स्नान आत्ता पण चालू आहे। तर हा फोटो काढला मी आत्ता, कमेंट सेक्शनमध्ये सांगाल मला की हा फोटो कसा वाटून राहिला आणि तर हां सांगाल, कारण की कसं आहे फोटो बहुत बढिया आला। तर इथचं जे आहे आता टीका आपण लावून घेऊया, कारण की एक ते पण लावून एक वाईब वेगळी येते की नाही बा आपण आजच्या या आरतीमध्ये सामील झालो बा म्हणून। की आरती हल्की बोले की श्री चाहते हैं श्री गंगा सभा को याद रखिए, श्री गंगा सभा की ओर श्री गंगा सभा के प्रचारक जे इथले पुजारी आहे ते माईकवर अनाउन्स करून राहिले की आपल्या आता गंगा आरतीचा वेळ झालेला आहे म्हणून, आणि ते म्हणून राहिले की हरकी पोळीमध्ये आपला सगळ्यांचं स्वागत आहे। सभी यात्रियों से निवेदन है, कृपया लाइन में बैठे, आगे होकर के बैठे, अपने बीच में जगह न छोड़े। माँ गंगा जी की आरती अब से कुछ ही समय के बाद प्रारंभ होगी। ये आरतियों का प्रबंध आप आने वाले यात्रियों के गांव से एकमात्र संस्था गंगा सभा रजिस्टर और हरिद्वार करती है। सुबह शाम गंगा जी की आरतियों का प्रबंध, माँ गंगा जी के भंडारे का प्रबंध, हर की भोरे की साफ सफाई का प्रबंध, महिलाओं के लिए चेंजिंग रूम, महिला घाट जो यात्री भाग लेना चाहे वह गंगा सभा को याद रखे। अवघ्या काही क्षणामध्ये आता गंगा आरतीची सुरुवात होणारच आहे। तर आमचा पण एक सौभाग्य आहे की आज हरिद्वारमध्ये आलो आणि आम्हाला गंगा आरती बघायला मिळेल। तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी पण तुम्हाला गंगा आरती संपूर्ण दाखवणार
आणि या व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा. ज्या पद्धतीने आम्ही एक्साइटमेंटमध्ये आहोत तसंच बाकीचे पण लोक हे वाट पाहून राहिले गंगा आरतीची. तर आता तो वेळ आलाच आहे आपल्यासमोर. जेवढे पण पुजारी आहे ते नदीच्या तटावर आलेले आहे आणि पूजाची सामग्री हे लागलेली आहे. तर अवघ्या काही क्षणामध्येच गंगा आरतीची सुरुवात होणार आहे. तर कंटिन्यू करत राहू आपण आपल्या आरतीला. दर्शन के लिए हर एक पौड़ी पर पधारी समस्त श्रद्धालु भक्तों का श्री गंगा सभा हार्दिक स्वागत करती है। मां गंगा सभी की मनोकामनाओं को पूर्ण करती है। अब आरती से पूर्व मां गंगा का पूजन व अभिषेक प्रारंभ होने जा रहा है। हमारा आप सभी से अनुरोध है कि आप सब मां गंगा के इस अभिषेक में एकाग्र मन से मां गंगा का स्मरण करते हुए हमारे साथ मानसिक रूप से सम्मिलित हो। एवढ्या लोकांची गर्दी आणि एवढ्या लोकांचा जल्लोष, जेव्हा एवढे लोक एक साथ एका जागेवर येते तर त्यांच्यासोबत जे आपली वाईब मॅच होते ते वेगळीच असते. एवढ्या लोकांचा आनंदमय वेळ बघून आणि आपला पण एक लोकांमध्ये मिळण्याचा वेळ हे आपल्याला अलग बनवते. आणि हे एक आनंददायक वातावरण आणि आनंददायक जागा, कारण की याचमुळे हरिद्वारला पण देवभूमी म्हणूनच ओळखले जाते. तर आरतीची सुरुवात झालेलीच आहे. श्री गंगा सभा द्वारा आयोजित सर्वजन कल्याण पूर्वकं गंगा पूजनमहं करिष्ये। पूर्वकारसिद्धमूलेशं तयोः स्मरणं पूजनं च करिष्ये। देवाय परमात्मने गंगा आरती मित्रांनो चालू झालेली आहे. आणि गंगा आरती जी आहे काही मिनिटाची नाही तर हे खूप मोठ्या वेळेपर्यंत चालते. आणि याच चांगल्या चांगल्या वातावरणामध्ये आम्ही आता बसून गंगा आरतीचीच वाट बघत होतो आणि ते आता चालू झालेलीच आहे. आणि इथून जे आपण व्ह्यू बघून राहिलो हे पण खूप बघण्यालायक आहे. मागे मंदिर आहे आणि त्या पण साईडला लोक बसलेले आहे. हे दृश्य बघून खूप आनंद होऊन राहिला. द्रव्यं समर्पयामि।
गंगा आरती बघण्यासाठी एवढे लोक आणि हे आरती आणि हा दृश्य बघण्यासाठी जो आनंद होऊन राहिला तो काही वेगळ्याच लेवलचा आहे. मला वाटते तुम्ही जो व्हिडिओ बघून राहिले तुम्हाला पण हा व्हिडिओ बघून आनंद होऊन राहिला असेल. आणि कारण की ते वातावरणच तसं आहे. कारण की जेव्हा आपण या देवभूमीवर येतो आणि अशा ठिकाणी येतो तर मन आणि सगळं काही हे चांगलंच वाटते. तर आरती तर कंटिन्यू चालूच राहणार आणि तुम्ही पण बघत राहा. हा व्हिडिओ कंप्लीट झाल्यावर एकदा हा व्हिडिओ आपल्या सगळ्या लोकांना शेअर करून टाकाल. पंडित जगन्नाथ मिश्र द्वारा रचित गंगा लहरी से कुछ श्लोक लेकर मां गंगा से प्रार्थना करें। मित्रांनो, याच्या आधी तुमच्यामधून कोण कोण हरिद्वारला येऊन आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हे जसं तुम्ही आरती आत्ता बघून राहिली तर कमेंट सेक्शनमध्ये गंगा माता की जय हे लिहायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आपण व्हिडिओमध्ये काय काय इम्प्रूव्ह करू शकतो ते पण मला सांगा. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या फॅमिलीसोबत बघत असेल तर या आरतीमध्ये तुम्ही पण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सामील व्हायला विसरू नका. कारण की आरती चालू आहे तर तुम्ही पण ताड्या वाजवा.
मित्रांनो, आरती खतम झालेली नाही, आणखी आरती बाकी आहे. हे काही वेळासाठी हे थांबलेलं आहे. आता काही वेळात अजून आरती चालू होणार. देवी गोरखपुर से 101 रुपए छोटी बेट का खर्चा दे रहे। सर्व लोकांचा इंटरेस्ट व्हिडिओमध्ये दिसण्यासाठी हे खूप छान वाटून राहिलं की जसं आता मी व्हिडिओ काढून राहिलो आणि सगळ्यांमध्ये एक आतुरता की आम्ही पण व्हिडिओमध्ये येऊन राहिलो हे दिसत आहे, तर मला पण बढिया वाटून राहिलं. मित्रांनो, आरती अजून एकदा चालू झालेली आहे आणि आता हे कंटिन्यू राहणार आहे. बघत राहा. आता संध्याकाळ पण झालेली आहे पूर्णपणे.
आता आखरीच्या आरतीसाठी आम्ही सगळे उभे झालेलो आहोत आणि हा जो टप्पा आहे हा शेवटचा आहे आणि याच्यानंतर आपली गंगा आरती समाप्त होणार आहे। तुम्ही बघू शकता लोकांचा जल्लोष किती आहे आणि लोक आनंदी किती आहे या वातावरणामध्ये आणि एवढ्या लोकांसोबत आपण आरती करून राहिलो हे पण मला खूप आनंददायक वाटून राहिलं। जशी जशी संध्याकाळ होऊन राहिली तर वातावरण पण बघा किती छान वाटून राहिलं। इथचा जो नेचर आहे तो पण आणखी सुंदर वाटून राहिला। इथचे लाईट्स आणि हे जे आरतीचा वेळ हा खूप वेगळाच वेळ आहे, म्हणजे खूप छान वाटून राहिलं बघायला। तुम्ही पण व्हिडिओमध्ये बघूनच राहिले असेल, ते पण मला सांगाल की व्हिडिओमध्ये हा जो सीन आहे आत्ताचा तो कसा वाटून राहिला। आता आरती संपूर्ण पद्धतीने समाप्त झालेली आहे। बघू शकता तुम्ही कशी वाटली गंगा आरती हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। आणि आता आपण घेऊया गंगा माताचे दर्शन आणि निघूया काही वेळामध्येच। तर मित्रांनो आरती आपण घेतलेली आहे, आता काही क्षणामध्येच आशीर्वाद पण झाला आपला घेऊन। हा विनीत आरती घेऊन राहिला चांगल्या पद्धतीनं। आता हाय कसं वाटून राहिलो आम्ही। हा मागे जो दिसून राहिला तो चेतन आहे छोटासा। बोलो गंगे मैया की हर हर महादेव। मित्रांनो तुम्हाला पण वाटलं असेल की आपण हर की पौडीमध्ये गंगा नदीची आरती बघायला आलो आणि स्नान का बरं नाही केली, तर आपण ते स्नान आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत। आजचा व्हिडिओ फक्त आरतीसाठी होता आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण स्नान पण करणार। मित्रांनो तुम्ही पण आरती घेऊन घ्या, तुमच्यासाठी मी हा आता जवळचा व्हिडिओ बनवलेला आहे। हा आपला दिवस समाप्त झालेला आहे आणि सगळेच आपल्या दिशेने आपल्या आपल्या घराकडे निघून राहिलेले आहे। आता आम्ही तर शांतिकुंजमध्ये थांबलो आहोत, तर आम्ही शांतिकुंजमध्ये थांबणार, तर आपण आपल्या दिशेने निघून राहिलेलो आहोत। आजचा हा पूर्ण ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि हा होत आपल्या सगळ्या लोकांना शेअर करा, कारण की जेवढा व्हिडिओ शेअर होणार आणि जेवढे लोक बघणार तेवढंच मला वाटणार की नाही हा व्हिडिओ खूप छान बनलेला आहे आणि असंच मला मोटिवेशन मिळणार नेक्स्ट काही व्हिडिओ बनवण्यासाठी। तर हा व्हिडिओ शेअर कराल आपल्या जवळच्या लोकांना, फॅमिलीला, फ्रेंड्सना, तर लाईक पण करायला विसरू नका। एवढ्या वेळापासून बसून होतो तर आता थोडी भूक पण लागलेली होती, तर आम्ही जाता जाता हे स्ट्रीट फूड ट्राय केलं, खूप सुंदर टेस्ट होती। वेज पॉप यूट्यूब पे जा रहा है तुम्हारा वेज पॉप, फेमस हो जाएंगे। आपका नाम बता दो भैया। निर्मल है मेरा नाम, हरिद्वार से। हरिद्वार से। ओके। दादांचं नाव निर्मल आहे आणि आपण इथला जो स्ट्रीट फूड आहे हा ट्राय केला, खूप सुंदर टेस्ट होती। गरम है आपको? तर मित्रांनो आपला व्हिडिओ इथे समाप्त होतो। आपण आता जाऊन राहिलो शांतिकुंजमध्ये। आपला थर्ड पार्ट लवकरच येणार, म्हणजे थर्ड एपिसोड। आपला हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगाल आणि आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये कुठे जाणार आहोत ते मला कमेंट करून सांगा। तुम्हाला हे दृश्य कुठलं वाटून राहिलं ते मला सांगाल आणि आपला नेक्स्ट एपिसोड जो थर्ड एपिसोड आहे तो लवकर येणारच। चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।
मित्रांनो, जाता जाता दिल्लीचा आपला ब्लॉग बघायला विसरू नका आणि तो पण कसा वाटला तो कमेंट सेक्शनमध्ये सांगाल. चला बाय.